यानंतर मैदान क्रमांक 2 वरती पुढे होणारा सामना आपल्याला पहिला बघायला असेल जय हनुमान भेल विरुद्ध जय हनुमान उच्चेडे आपण तयारीत राहायचं आहे. पहिला बघा मैदान क्रमांक 4 वरती पुढे होणारा सामना पहिला बघायला श्रीराम गड विरुद्ध अरुण क्रीडा मंडळ पाटणी सज्ज व्हायचं आहे. लाजवाब सामना श्रीरामगड अरुण पाटणी आपणास पाहायला मिळेल. तर जय हनुमान धीरज जय हनुमान उचेरे क्रीडांगण नंबर 2 साठी पहिला पुकार. मोठी आपले वणी संघासाठी विशाल यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये जर विजयाचा संकटात केला वणी संघाने. सामनाधिकारी हे प्रभू मैदानाच्या बाहेर क्रीडांगण नंबर 4 वर सामना पण चालू झालेला आहे. नवतरुण कारावी विरुद्ध श्री गणेश वाशी रहा. तर क्रीडांगण नंबर 1 वर पुढील होणारा सामना नारपोली पनवेल मातृछाया कुर्डूस. नितेश पाटील वारंवार पुकारा करतोय पण करत मात्र जोखीम घेत नाहीये, रिस्क घेत नाहीये. आता मात्र थर्ड रेड करिता सज्ज झालाय श्री गणेश वाशी संघाचा खानाखाती हल्ले करणारा चढाईपटू. त्या ठिकाणी अनिकेत राटाडे आपल्याला बघायला मिळेल. बघा कितपत यशस्वी ठरतोय परंतु अभेद क्षेत्ररक्षण सजलंय निश्चितच नवतरुण कारावी संघाच्या माध्यमातून. आघाडी सांगा स्कोरर मैदान क्रमांक 1 स्कोरर बांधा निश्चितच पैलवान क्षेत्रामध्ये कार्यरत असतो. अनेक मैदानात पैलवान क्षेत्रामध्ये आता मात्र शेवटचा 1 मिनिटाचा सामना संपायला 2-1 समीकरण. आघाडी मात्र नाममात्र काही गुणांची असेल. यशस्वी ठरलाय चढाईपटू. आता मात्र ही चढाई सिद्धत्वाची, ही चढाई अस्तित्वाची, ही चढाई नावाची. नितेश पाटील सज्ज झालाय. बघा किती प्रयत्न करता रसिकांच्या टाळ्यांचा गजर बघायला मिळतो नितेश पाटील साठी. यावेळेस मात्र जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळते. 20-21 21-22 21-20 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. शेवटच्या काही अंतिम सळा या ठिकाणी मैदानामध्ये होतील. मसोबा पेजारी संघ काय बुचका फोडेल. जर बोर्जे संघाचा चढाईपट्टू यशस्वी तर मात्र मसोबा पेजारी पडेल बुचका. वीस 21 नाम मात्र 1 गुणांची आघाडी. तर विजयाचा शंखनाद कोण करेल
हाच तो खेळाडू तारा हाल धरेल बोर्जे संघासाठी आणि रघु याला म्हणतात अनुभव. नितेश पाटील पुन्हा वादळच राहील. नितेश पाटील रघु पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय. कमाल झाले. नितेश पाटीलचा अनुभव उपयोगी पडला आणि खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. नारपोली पनवेल मातृचा कौडूस एक वरचा अंतिम पुकार. गेला सकाळी 12 नंतर मातृच्या कौडूस एक वरचा नितेश पाटील सकाळी 12 नंतर पुन्हा एकदा इतिहास रचला हो. जबरदस्त खेळली लाजवाब अनुभव पणाला. चार सहा ए भाई चढाई करता आता मात्र सारखणी संघाच्या मधून खेळाडू आपल्याला बघायला म्हणजे माघारी करत नाही. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता निश्चितच आता मात्र तुटीत काळाचा विलंब या ठिकाणी केला जातं. जे बापदेववाडी संघाच्या माध्यमातून आता मात्र या ठिकाणी रचना आखली जाईल आणि त्यानंतर मात्र निश्चितच नारपोली पनवेल मातृच्या कौडूस क्रमांक नंबर 1 वर अंतिम पुकार. आपला संघ हजर करा. नारपोली पनवेल मातृच्या कौडूस विनाविलंब या आपला अंतिम पुकार दिलेला आहे. बापदेव वणी उचकल्यात पडला. बंटू बांधरकरच्या गैरहजेरीमध्ये देखील संघ आपण आज काय लढत देत आहे झुंजारकडे. आज या मैदानामध्ये इतिहास रचण्यासाठी आपण आलेला आहात की काय असं चित्र मैदानामध्ये बघायला मिळतं. क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार. नारपोली पनवेल मातृच्या कौडूस अंतिम पुकार. क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार. जय हनुमान धैरण जय हनुमान उचुरे. तर क्रीडांगण नंबर 4 वर होत्याचं नव्हतं होऊ शकतो फक्त वेळ हवा. मातृछा कुर्डूस आणि नारपोली पनवेल दोन्ही संघांना अंतिम पुकार झालेला आहे. मित्रांनो वेळेचा रिस्पेक्ट करा. आपल्याला वारंवार विनंती आहे. रायगड जिल्ह्याची कबड्डी आपल्याला टिकवायची असेल महाराष्ट्राच्या कबड्डीच्या यादीमध्ये एकमेव आपला रायगड जिल्हा असा आहे सर्वाधिक कबड्डी स्पर्धा जिल्हास्तरीय आपल्या जिल्ह्यामध्ये होता ते विसरू नका. या परंपरेला खेळाडू तुम्ही खिंडार पाडाल. वेळेचा रिस्पेक्ट करा. बिकॉज टाइम इज काय धन्यवाद. मातृछा कुर्डूस संघ देखील आलेला आहे. आता मात्र या रायगड जिल्ह्याच्या लाडक्या मातृच्या तितकंच तुल्यबल असेल पनवेल तालुक्यातील एक नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला हा संकल्प नारपोली पनवेल संघ आपल्याला बघायला भेटतो तो मॅच मैदान क्रमांक 1 चा क्रमांक 18-5 तब्बल 13 गुणांनी या ठिकाणी संघ आघाडीवरती असेल. याची प्रतिस्पर्धी दोन्ही संघांना
वाशी 7-7-2-9 दोन गुणाची आजार सिंगल पॉइंट तारावी मांडव मला लगेच जमला असला आदरणीय भारत पाटील सर उरण यांचे या ठिकाणी शुभागमन होते. सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या रायगड जिल्ह्यामधील एक सिनियर फार मंडळांची ओळख अशी असेल ते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. संकेत पाटील सर यांच्याकडून एक ऑफर आहे. बोनस प्लस 2 पॉईंट 500 रुपये अधिकार तशी क्रीडांगण नंबर 2 साठी कमी संघासाठी तर पाटणेश्वर संघावर ज्यांची खरोखर एका प्रेमाची सावली असते ती छत्रछाया असते असे जबरदस्त व्यक्तिमत्व उरण तालुक्याचा व्यक्तिमत्व आणबाण शान ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त हुकमी खेळाडू अर्थात भारत पाटील सर यांचे शुभागमन या स्पर्धेला चाललं. स्वागतम वेलकम असेल. एक घराण्याचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं भारत पाटील सर या खेळाडूमध्ये आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सामना रंगेल मैदानात ना कुणापुढे झुकणार ना कुणापुढे वाकणार. हे जात आहे कबड्डीवाल्यांची त्याला आम्ही काय करणार. वणी संघ जर मेहनत घेतली तर काही शक्य आहे. अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर 10-11ची आघाडी जास्त होत नाही. भारत पाटील सर उपस्थित झाले. एका चढाई 7+2 9 गुण मिळवणे रायगड जिल्ह्याचा वाघ मैदान झालाय. समोर असा दिलखुलास व्यक्तिमत्व असल्यावर मेहनत करावीच लागेल. जय हनुमान धोरण जय हनुमान उचले क्रीडांगण नंबर 2 वर श्रीरामगडा मारून पाटी क्रीडांगण नंबर 4 वर अंतिम पुकार. झुंजार कन्या संघाचा नवयुवक प्रणित पाटील आपल्यासाठी रायगड कबड्डी ऑफिसर विप्राव म्हात्रे यांच्याकडून जर आपण जबरदस्त वादली केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यासाठी असेल. कने ते काय उणे हो आणि एक जबरदस्त कडे हो काही सुपर टाकल थांबवलंय गारद केलं कमबॅक केला जाईल. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा.
जैसे जाचे कर्म तैसे तुम्हाला माहितच आहे. तुम्ही आता घ्यावी लागेल. हरी विरुद्ध कमी क्षणाला उत्कंठा वाढते. आलंय मैदानात 10-20-10 शेवटची 5 मिनिटं. तर मोठे गार होतील गंमत मध्ये. हे नंतर करेल. उभा ठाकला काय भिंत आहे. या भिंतीला भगदाड पडलं होतं परंतु मात्र क्षेत्ररक्षण झालं. कने संघ आज बंटी बांधणकर मैदानात नाही तरी सुद्धा घनाघाती हल्ला चढवला. दुधासारखे उतरून जाऊ नका. मेहनत घेत चला. पाटणेश्वर गावात हा कबड्डीचा धुमारा धुमतोय. चढाईसाठी वणी संघाचा एक नवयुवक न्यू कॅन्डिडेट थैमान घालतोय. प्रणित पारे सर्वांना चांगली धडा सांभाळली. अनेक मान्यवर मनोज कोटेकर ऑनलाईन आपला सामना क्रीडांगण नंबर 4 वर पुकारलेला. श्रीराम गडब, अरुण पाटील. हॅलो चिराबांची पुकार असेल. चला ऐकायला आता मात्र सज्ज झाला. बापचे वणी संघाचा घणाघाती हल्ले गणाला चढाई होतो. अर्थातच प्रथमेश कदम आपल्याला बघायला मिळेल परंतु प्रथमेशच्या अजून धडका या ठिकाणी बघायला मिळत नाही आहेत. हा लोणाचा बोजा फिरवला तर मात्र मोठा बदल सामन्यामध्ये बघायला मिळेल. परंतु थेंबे थेंबे ते साचे या नीतीचा विलंब होता कामा नये. मोठ्या चढाया होणं गरजेचं आहे. चढाई करता आता मात्र सडपटा बांधायचा नवोदित खेळाडू ह्या कितपत गुणांची लढत करते. 5 एक समीकरण असेल. सौरभ खामगावकर आता मात्र मैदानामध्ये सज्ज झाला आहे. तर एक सन्मान केला जातोय रायगड जिल्ह्याचा धन्यवाद. वयवर्ष 50 पूर्ण परंतु अजूनपर्यंत हा वादळ थांबलेला नाही असा रायगड जिल्हा मोठ्या स्पर्धा घेणारा आणि खरोखर गोष्टीच्या दुनियेतील राजा म्हणून माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा उरण तालुक्याचा सन्मान शिवशंभू पाटणेश्वर या संघावर या गावावर ज्याचा प्रेम आहे असा भारत पाटील यांचा येतोची सन्मान केला जातो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भारत पाटील सरांसाठी. एका चढाईत 7+2 9 गुणसंख्या मिळवणारा रायगडच्या मातीतील हा धुरंधर आणि त्याचा हा सन्मान केला जातोय. सन्माननीय विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. भारत पाटील सर एक दानशूर व्यक्तिमत्व. धन्यवाद साहेब हा सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल आणि या स्पर्धेला आपण उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील सन्मान जितेंद्र पाटील सर आपण उपस्थित आहात. मी विकास पाटील साहेबांना जयंत पोलीस आपणास विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. अर्थातच जितेंद्र पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. जयंत पाटील सर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे व्यासपीठावर. मैदान क्रमांक 2 वरील सामन्याकरिता पंच असेल हिरण आणि उजळे यांच्याकरिता सरपंच असेल नंदकुमार भात्रे, पंच मनोज तांडेल आणि अमित गायकवाड. आपण मैदान क्रमांक 2 चा त्या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 2 पंच अमित गायकवाड, मनोज तांडेल आणि सरपंच नंदकुमार भात्रे. आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. बाकी सर प्लीज कॉल ऑन कोड नंबर 4. मैदान क्रमांक 4 वरती पुकार द्या. श्रीराम गडब, अरुण पाटणी क्रीडांगण नंबर 4 वर अंतिम पुकार. धन्यवाद दिल्याबद्दल. लाजवाब डिस्ट्रिक्ट सर्व्हिस आम्हाला पाहायला मिळते. स्वागत आहे साहेब. श्रीराम गडब, अरुण पाटणी क्रीडांगण नंबर 4 साठी अंतिम पुकार.
काही मिनिटांचा खेळ बाकी आहे. अर्थातच नवतरुण कारावी विरुद्ध झुंज चालू आहे वाशी रोहा. चला जय हनुमान मुळशेड.